नमस्कार. 2 जून 2025च्या चालू घडामोडीमध्ये आपलं स्वागत आहे. बघूयात पहिला प्रश्न. अलीकडेच चर्चेत असलेला नॉमटेक एलिफंट हा संयुक्त लष्करी अभ्यास कशाशी संबंधित आहे? कोणता अभ्यास आहे नॉमटेक एलिफंट? नॉमटेक एलिफंट हा कोणाकोणामध्ये होतो? हा वार्षिक अभ्यास आहे, म्हणजे प्रत्येक वर्षी होतो वार्षिक अभ्यास. आणि हा कोणाकोणामध्ये होतो? हा होतो इंडिया आणि मंगोलिया. इंडिया आणि मंगोलिया. इंडिया आणि मंगोलियामध्ये कोणता अभ्यास होत होतो? नॉमटेक एलिफंट. ह्या वर्षी कुठं होणार आहे हा? ह्या वर्षी हा कोण होस्ट करत आहे? तर मंगोलियाच होस्ट करत आहे. होस्ट कोण आहे ह्या वर्षी? मंगोलिया. तर एवढं लक्षात ठेवा. कोणामध्ये असतो नॉमटेक एलिफंट? हा भारत आणि मंगोलियामध्ये असतो. भारत आणि मलेशियामध्ये कोणता असतो? समुद्रलक्षण कोणत्या ह्याच्यात असतो? भारत आणि मलेशिया. तर नॉमटेक एलिफंट हा कोणात झाला? भारत आणि मंगोलियामध्ये. कॅनडा इंडिया फाउंडेशनने अलीकडेच ग्लोबल इंडियन ऑफ द इयर्स या पुरस्काराने कोणाला प्रदान करण्यात आलेलं आहे? कोण देते हे? कोणता अवॉर्ड आहे? ग्लोबल इंडियन ऑफ द इयर. ग्लोबल इंडियन ऑफ द इयर कोण देते हे अवॉर्ड? कन्नाडा इंडिया फाउंडेशन. कन्नाडा इंडिया फाउंडेशन. कन्नाडा इंडिया फाउंडेशन. आणि कुणाला भेटलेलं आहे? सद्गुरू जग्गी वासुदेव. सद्गुरू जग्गी वासुदेव ह्या वर्षाचं 2025 कोणाला भेटलेलं आहे? सद्गुरू जग्गी वासुदेव. जग्गी वासुदेव ह्यांना कशासाठी भेटलेलं आहे? एक तर पण आपलं एन्व्हायरमेंट संरक्षण आणि मानवी हे आपलं काय म्हणतो त्याला? मानवी चेतना म्हणतो. मानवी चेतना. एन्व्हायरमेंट संरक्षण आणि मानवी चेतना ह्यासाठी भेटलेलं आहे. बरोबर. आणि हे कशाचे संस्थापक आहेत? इसाचे संस्थापक आहेत. इसाचे संस्थापक कोण आहे? सद्गुरू जग्गी वासुदेव. आणि ह्याच्यात म्हणजे प्राईस किती भेटतं? तर 50 कनाडियन डॉलर हे भेटलं जातं. 50,000 कनाडा डॉलर. तर ह्यांनी काय म्हणलेलं आहे? हे जे 50,000 कनाडा डॉलर येणार आहेत ना, ते पण कशासाठी वापरले जातात? एन्व्हायरमेंट संरक्षणासाठीच वापरले जातात. एन्व्हायरमेंट संरक्षण. तर कोणाला भेटलेलं आहे? सद्गुरू जग्गी वासुदेव यांना भेटलेलं आहे. बानू मुस्ताफ यांना कोणतं भेटलेलं आहे? हार्ट लॅम्प भेटलेला आहे. भुवन रिभू यांना काय भेटलेलं आहे? चाइल्ड संरक्षणासाठी, बाल संरक्षणासाठी ह्यांना अवॉर्ड भेटलेला आहे. राजकुमारी हिराणी ही कोण आहे? राजकुमारी अमृत कौर. कोण होती? राजकुमारी अमृत कौर ही कोण होती? पहिली हेल्थ मिनिस्टर होती. हेल्थ मिनिस्टर. आणि कुठं नव्हते? संयुक्त प्रांतात नव्हते. संयुक्त प्रांत. आयगॉट कर्मयोगीवर नोंदणीकृत वापरकर्त्यांच्या यादीत कोण अव्वल स्थानावर आहे? आता काय झालं? मिशन कर्मयोगी. मिशन कर्मयोगी कोणी चालू केलं? PM चालू केलं. कधी चालू केलं? 2 सप्टेंबर 2020ला चालू केलं. आणि हे कशासाठी केलं? सिव्हिल सर्वंटला काय करायचं? सक्षम, कार्यक्षम आणि सक्षम. सिव्हिल सर्वंटला काय करायचं? सक्षम करायचं. सक्षम आणि कार्यक्षम. तर त्यासाठीच काय केलं आता? आयगॉट पोर्टल. त्यावेळेसच काय चालू केलेलं आहे? आयगॉट पोर्टल चालू केलेलं आहे. आयगॉट कर्मयोगी पोर्टल. कर्मयोगी पोर्टल हे कशासाठी चालू केलं? मिशन कर्मयोगीसाठी केलं. ह्याच्यावर काय करत होतं? सिव्हिल सर्वंट काय करत होते? रजिस्टर करत होते. रजिस्टर. तर आता काय झालेलं आहे? आता त्याच्यावरची रजिस्ट्रेशनची संख्या ही 1 करोड क्रॉस झालेली आहे. 1 करोडच्या पुढे गेलेली आहे. आणि सगळ्यात जास्त कोणत्या राज्यात नाही? तर सगळ्यात जास्त रजिस्ट्रेशन हे बिहार राज्यात नाही. कोणते? बिहार. तर आपलं आन्सर काय येतं? बिहार येतं. बिहारचे सगळ्यात जास्त रजिस्ट्रेशन आहेत. आणि टोटल किती झाले? 1+ करोड झाले. कशासाठी? सिव्हिल सर्वंटला सक्षम आणि कार्यक्षम बनवण्यासाठी. मिशन कर्मयोगी. आणि त्याचंच काय? आयगॉट पोर्टल चालू केलं होतं. आयगॉट कर्मयोगी. त्याच्यावर काय करत होते? सिव्हिल सर्वंट रजिस्ट्रेशन करत होते. आणि आता काय झाले? 1 करोड प्लस काय झालेले आहेत? रजिस्ट्रेशन झालेले आहेत. सगळ्यात जास्त कोणत्या राज्यातले? तर बिहार राज्यातले. भारतातील पहिले AI केंद्रित विशेष आर्थिक क्षेत्र स्पेशल इकॉनॉमिक झोन कुठे सुरू करण्यात आलेलं आहे? तर स्पेशल इकॉनॉमिक झोन SPZ. स्पेशल इकॉनॉमिक झोन ह्याचा कायदा कधी आलेला आहे? 2005ला ह्याचा काय झालेला आहे? कायदा बनवलेला आहे. तर आता काय झालेलं आहे? AI केंद्रित, AI बेस, AI सेंट्रलाइज स्पेशल इकॉनॉमिक झोन हा कुठं चालू झालेला आहे? छत्तीसगडमध्ये. छत्तीसगडमध्ये चालू झालेला आहे. आणि इथं कोणता? नवा रायपूर डिस्ट्रिक्टमध्ये हे चालू झालेलं आहे. कोणत्या डिस्ट्रिक्टमध्ये चालू झालेलं आहे? नवा रायपूर डिस्ट्रिक्ट. आणि ह्याच्यात टोटल इन्व्हेस्ट किती असणार आहे? किती एकरावर हे प्लांट आहे? 6 एकरावर प्लांट आहे. 6 एकरावर SPG बनवलेला आहे. आणि टोटल किती? 1100 करोडची काय असणार आहे? इन्व्हेस्ट असणार आहे. टोटल किती करोडची इन्व्हेस्ट आहे? 1100 करोडची इन्व्हेस्ट आहे. नवा रायपूरमध्ये 1100 करोडची इन्व्हेस्ट. आणि एवढंच लक्षात ठेवा. कुठं चालू झालेलं आहे? हा छत्तीसगडमध्ये चालू झालेला आहे.
छत्तीसगडमध्ये चालू नवा रायपूर इथं चालू झालेलं आहे. पुढला प्रश्न, केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान यांनी अलीकडेच राष्ट्रव्यापी विकसित कृषी संकल्प मोहीम कुठे सुरू केलेली आहे? कोणी चालू केलेली आहे? राष्ट्रव्यापी कृषी कोण आहे? सेंट्रल कॅबिनेट मिनिस्टर, ॲग्रिकल्चर सेंट्रल कॅबिनेट मिनिस्टर कोण आहे? शिवराज सिंग चौहान ह्यांनी केलेले आहे. कोणती मोहीम चालू केली? राष्ट्रव्यापी विकसित कृषी संकल्प. राष्ट्रव्यापी विकसित कृषी संकल्प हे किती ते किती दिवस चालणार आहे? 29 मे ते किती चालणार आहे? 12 जूनपर्यंत चालणार आहे. आणि ह्याच्यामध्ये काय कशाचं असणार? आपले आता जे खरीप हंगाम चालू होत आहे, खरीप हंगामाचं काय करायचं? उत्पादन वाढवण्यासाठी केलेलं आहे. म्हणजे काय करायचं? शेतकरी असतील त्यांना वेगवेगळ्या टेक्निकची ओळख करून द्यायची. शेतकरी वेगवेगळे इक्विपमेंट्स असतील किंवा टेक्निक्स असतील त्यांची काय करायची? ओळख करून द्यायची. त्यासाठी काय केलेली आहे? राष्ट्रव्यापी मोहीम चालू केलेली आहे. आणि ही कुठनं चालू केलेली आहे? हे कुठनं चालू केलेलं आहे? आणि हे कुठून चालू झालेलं आहे? तर हे भुवनेश्वरमधनं चालू झालेलं आहे. कुठून चालू झालेलं आहे? भुवनेश्वर कशाची राजधानी आहे? ओडिशा. एवढंच लक्षात ठेवा. कुठनं चालू केलेलं आहे? ओडिशामधनं, भुवनेश्वरमधनं चालू केलेलं आहे. कोणी चालू केलेलं आहे? कॅबिनेट मंत्री शिवराज सिंग चौहान. मेगॉंग गंगा देशासाठी बोधयात्रा सुरू करण्याची घोषणा अलीकडेच कोणी केली आहे? आता UP गव्हर्नमेंट 2 ते 7 जूनमध्ये काय चालू केलेलं? बोधयात्रा चालू केलेली आहे. बोधयात्रा म्हणजे काय? यात्रा कुठनं कुठपर्यंत असणार? आपली इथली कोणती? गंगा नदी. तर साऊथ ईस्टमधली कोणती? मेकॉंग नदी. साऊथ ईस्टमधले कोणते देश? थायलंड असेल, व्हिएतनाम असेल, कंबोडिया असेल. तर काय करणार? आपले इथं जे अवशिष्ट आहेत, बुद्धाचे अवशिष्ट आहेत ना, आपल्या इथल्या बुद्धाच्या अवशिष्टापासून जसे की हे असेल, बिहार असेल, सिक्कीममध्ये काय अवशिष्ट असतील, बुद्ध अवशिष्ट, तिथनं काय होणार? यात्रा चालू होणार. आणि ती कुठं जाणार? ज्या दुसऱ्या देशात काही बुद्धाचे अवशिष्ट आहेत ना, तिथपर्यंत यात्रा जाणार. मध्ये जसं की कंबोडिया असेल, व्हिएतनाम असेल, थायलंड, हे तर ज्याला जाणार ना त्याला काय म्हणलं आहे? बोधयात्रा चालू केलेली आहे. ही बोधयात्रा चालू केलेली आहे. कुठून? आपल्या इथल्या अवशिष्टापासून दुसऱ्या देशामध्ये बुद्धाचे अवशिष्ट आहेत तिथपर्यंत जी यात्रा होणार त्याला काय म्हणणार? बोधयात्रा म्हणलं जाणार. आणि ह्याला काय म्हणलं जातं? दुसरा मेकॉंग नदी कुठं आहे? हे साऊथ ईस्टमध्ये आहे. साऊथ ईस्ट यात्रा. मेकॉंग नदी तर थायलंड, इथं मेकॉंग नदी आहे ना आपली इथली गंगा. तर ह्याला काय म्हणलेलं आहे? मेकॉंग गंगा बोधयात्रा म्हणलेलं आहे. मेकॉंग गंगा यात्रा. तर कुठनं चालू केलेलं आहे? उत्तर प्रदेश सरकारनं चालू केलेलं आहे. सौर ऊर्जेद्वारे ऊर्जेची मागणी पूर्ण करणारा भारतातील पहिला जिल्हा कोणता आहे? आता काय झालेलं आहे? दीव जिल्हा कोणत्या ह्याच्यात आहे? UTमध्ये आहे. कोणता? दादरा नगर दमन दीव हवेली. दादरा नागर हवेली, दमन आणि दीव. दादरा नागर हवेली, दमन आणि दीव. हे काय? UT आहे. ही कधी स्थापन झालेली आहे? ही सगळी कंबाईन UT कधी केलेली आहे? 26 जानेवारी 2020ला. हे जर काय केलं तर दादरा नागर हवेली आणि दमन दीव काय केलेलं आहे? एकत्र केलेलं आहे. 2020ला केलेलं आहे. 26 जानेवारी 2020ला काय केलेलं आहे? UT केलेलं आहे. आता कोण आपले एनर्जी मिनिस्टर कोण आहेत? रिन्युएबल एनर्जी मिनिस्टर प्रल्हाद जोशी यांनी काय केलेलं आहे? घोषणा केलेली आहे. काय घोषणा केली? हा जो जिल्हा आहे ना, दीव जिल्हा आहे ना, इथं काय जेवढी एनर्जी लागते ना ती सगळीच काय केलेली आहे? सौर ऊर्जेवर बनवली जाते. म्हणजे हा सौर ऊर्जेवर चालणारा पहिला जिल्हा झालेला आहे. सौर ऊर्जा चलित फर्स्ट जिल्हा झालेला आहे. कोणता झालेला आहे? दीव झालेला आहे. आणि इथं कोणत्या योजनेमुळे हे झालं आहे? PM सूर्यघर योजना. PM सूर्यघर योजना. ह्याची घोषणा कधी झाली? 22 जानेवारी 2024ला झाली. 22 जानेवारी 2024. ह्यानं काय केलेलं आहे? 300 युनिट काय आहेत? फ्री आहेत. 300 युनिट फ्री आहेत. आणि ह्याची अंमलबजावणी कधी झाली? 13 फेब्रुवारी 2024ला. ह्याची काय झाली? अंमलबजावणी झाली. त्याला एवढं लक्षात ठेवा. ह्यामुळे काय झालेलं आहे? दीव हा जिल्हा काय झालेला आहे? संपूर्ण सौर ऊर्जेवर चालणारा फर्स्ट जिल्हा झालेला आहे. सौर ऊर्जा चालणारा फर्स्ट काय झालेला आहे? जिल्हा झालेला आहे. राष्ट्रीय हिंदी पत्रकारिता दिन 2025 सालीकडे कधी साजरा करण्यात आला? हिंदी न्यूजपेपर डे म्हणतो आपण त्याला. हिंदी पत्रकारिता दिवस हा कधी दिवस सेलिब्रेट केला जातो? 30 मे. 30 मेलाच का? 30 मेला कारण की 30 मे 1926. 30 मे 1926ला एक न्यूजपेपर आलं होतं हिंदीतनं. 30 मे 1926ला एक न्यूजपेपर. 1826ला एक न्यूजपेपर आलं होतं. कोणतं आलं होतं? उद्दंड मार्तंड हे न्यूजपेपर आलं होतं. म्हणून त्या काय करतो आपण? हिंदी पत्रकारिता दिवस म्हणून काय करतो? सेलिब्रेट करतो. तर कधी करतो? 30 मेला करतो. नेक्स्ट, राष्ट्रीय बौद्धिकीय संपदा महोत्सव अलीकडे 2025 अलीकडेच कुठे आयोजित करण्यात आलेला आहे? राष्ट्रीय बौद्धिक संपदा महोत्सव हे कशासाठी असणार आहे? राष्ट्रीय बौद्धिक संपदा महोत्सव
महोत्सव हा कशासाठी असणार आहे? IP इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी म्हणजे बौद्धिक संपदा ह्याला काय करण्याचे आहे? IP अवेअरनेससाठी ते चालू करण्यात आलेलं आहे. महोत्सव कशासाठी असेल? IP अवेअरनेससाठी असेल. आणि कुठं चालू झालेलं आहे? देहराडूनमध्ये. देहराडून ह्याला ऑर्गनाईज कोण करणार आहे? ऑर्गनाईज करणार आहे CSIR आणि ऑर्गनाईज करून कोण करणार आहे? CSIR आणि IIP. आता CSIRला काय म्हणतं? काउन्सिल ऑफ सायंटिस्ट अँड इंडस्ट्रियल रिसर्च. हे जे संस्थापक कोण होते? शांतीस्वरूप भटनागर. आणि हे जे हेड कोण असतात? PM असतात. आणि कोणाच्या अंडर चालतं? प्राईम मिनिस्टर ऑफिस अंतर्गत चालतं. कोणतं? CSIR. आणि IIP इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ पेट्रोलियम. ह्याचं हेडक्वार्टर कुठं आहे? ह्याचं हेडक्वार्टर देहराडूनला आहे. देहराडून. म्हणून ह्याला काय केलं आहे? आता हा होस्ट कुठे केलेला आहे? देहराडूनमध्येच केलेला आहे. राष्ट्रीय बौद्धिक संपदा महोत्सव कुठं होस्ट केलेलं आहे? देहराडूनमध्येच काही झालेलं आहे, होस्ट झालेलं आहे. लवचिक, स्मार्ट आणि समावेशक शहरी विकासाला प्रोत्साहन देण्यासाठी अंकुर इनिशिएटिव्ह कोणी सुरू केलेलं आहे? कोणता? अंकुर इनिशिएटिव्ह कोणी चालू केलेलं आहे? ओडिशा गव्हर्नमेंटनं चालू केलेलं आहे. ओडिशा गव्हर्नमेंट. कोण आहे CM तिथले? मोहनचरण माझी ह्यांनी चालू केलेलं आहे. आपला आन्सर काय? ओडिशा. आणि कशासाठी? इन्क्लुझिव्ह डेव्हलपमेंटसाठी. इन्क्लुझिव्ह डेव्हलपमेंटसाठी. लवचिक, स्मार्ट. इन्क्लुझिव्ह, स्मार्ट असेल, नॉलेजेबल असेल. स्मार्ट, नॉलेजेबल आणि काय? इन्क्लुझिव्ह डेव्हलपमेंटसाठी हा इनिशिएटिव्ह कुठं चालू केलेला आहे? अंकुर इनिशिएटिव्ह हा चालू केलेला आहे, ओडिशामध्ये चालू केलेला आहे. आणि ह्यालाच अजून काय म्हणतात? अटल नेटवर्क बी म्हणतात. ह्याचा जो लॉंग फॉर्म आहे ना, ANQR. अटल नेटवर्क बी ह्यामध्ये काय केलेलं आहे? म्हणजे हे जाणार आहे कशासाठी? इन्क्लुझिव्ह डेव्हलपमेंटसाठी. स्मार्ट, नॉलेजेबल आणि इन्क्लुझिव्ह डेव्हलपमेंटसाठी. कोणता? अंकुर इनिशिएटिव्ह कुठं चालू केलेलं आहे? ओडिशामध्ये CM कोण आहेत? मोहनचरण माझी यांनी चालू केलेलं. तर हे झाले आपले 10 क्वेश्चन्स. 2 जूनचे क्वेश्चन झालेले. चला तर मग, धन्यवाद.